तुमच्या पीएफ आणि पेन्शनमध्ये सरकारने मोठे बदल केले आहेत. हे बदल न समजल्यास तुमचे हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते. चला तर आज जाणून घेऊया ईपीएफओ आणि ईपीएसमधील नवीन नियम अगदी सोप्या भाषेत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ईपीएफओ आणि ईपीएस नियमांमधील झालेल्या महत्त्वाच्या बदलांबद्दल. हे नियम तुमच्या भविष्यातील पेन्शन, पीएफ पैसे आणि व्याजावर थेट परिणाम करतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. 1. पेन्शन कधी मिळणार? ईपीएस योजनेनुसार जर एखादा कर्मचारी ईपीएफओमध्ये 10 वर्षे योगदान देतो तर तो पेन्शनसाठी पात्र ठरतो. पेन्शन 58 वर्ष पूर्ण झाल्यावर मिळते. कर्मचारी इच्छित असल्यास 50 वर्षांनंतर देखील पेन्शन घेऊ शकतो, परंतु त्यावेळी पेन्शनमध्ये कपात होते. 2. ईपीएस फंड काढण्याचा नवीन नियम. ईपीएफओच्या ताजा नियमानुसार जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ बेरोजगार असेल तर त्याला 2 महिन्यांनंतर आपली ईपीएस रक्कम काढता येत होती, परंतु आता सरकारने हा कालावधी वाढवून 36 महिने केला आहे. हा निर्णय लोकांच्या दीर्घकालीन सामाजिक सुरक्षिततेसाठी पाऊल म्हणून घेतला आहे, जेणेकरून भविष्यातील पेन्शन सुरक्षित राहील. 3. पीएफवरील व्याजावर कर कधी लागतो? साधारणपणे पीएफवर मिळणाऱ्या व्याजावर कर लागत नाही, परंतु जर तुमचे वार्षिक योगदान 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, म्हणजेच खासगी कर्मचाऱ्यांसाठी, तर अतिरिक्त रकमेवरील व्याज करपात्र ठरते. तसेच जर तुम्ही 5 वर्षांची सलग सेवा पूर्ण केली नाही आणि पीएफमधून पैसे काढले तर काही प्रकरणात कर लागू शकतो. ही माहिती तुमच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करायला विसरू नका.